गुड इव्हिनिंग गाईज. नमस्कार. कसे आहात? सैरावैरा चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आता दसरा चालू आहे आमच्या इथं आणि आता आमच्या इथं दसऱ्यासाठी कडाकणी बनवलेलं आहे स्पेशल, ही बघू शकताय. आणि सोनू आणि सोनूची मम्मी कडाकण्या मस्तपैकी चाललेला आहे त्यांचा मेनू, बघू शकताय तुम्ही की कशी एकदम टम्मदशी अशी फुगलेली आहे कडाकणी. आता तर आता आपला व्हिडिओ दसऱ्याचा कसा होतोय आता व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू करा. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही जेवण वगैरे करून आता ह्याला आमच्यात काय म्हणतात, लसूण कडाकणी म्हणतात, तर आम्ही आता कडाकणी करत आहोत. तर कडाकणी बघा किती छान फुगतात मस्तपैकी. आणि हे मी कसं कसं पीठ म्हणजे मळलेलं आहे आणि कशा पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला नक्की मी दाखवेन ही रेसिपी. हे मी आता एवढे थालीपीठ आम्ही बनवणार आहे. तर हे बघा आता इथे टाकलेलं आहे भाजायला. आणि नेक्स्ट सांगते कशासाठी आम्ही बनवतो एवढं ते. अजून आमचं एवढं चाललं राहिलंय आटा कधी व्हायचा. हे आम्ही डाळ आपण शिजवतो त्याचं हे पाणी असतं आणि डाळ बारीक करून आम्ही मग ते त्यामध्ये ओततो. हे आता हे चाललेलं आहे, मी आमटी करते. ह्याच्यामध्ये लसूण, खोबरं, जिरं, मोहरी, हळद, कढीपत्ता आणि मीठ टाकले. आमटी झाली आणि ते गुळवणी, पाणी आणि गुळ हे करून असं करतात देवासाठी. आमच्या आता पोळ्या करायच्या तेवढ्या, आता इथं मी आमटी करते. पोळ्या एवढ्या करायच्या देवासाठी. आता आम्ही पुरणपोळी करतोय आणि हे कणिक आहे गव्हाची. ह्याच्यामध्ये आम्ही हे डाळीचं जे केलेलं आहे सारण ते टाकणार आहोत. मम्मा आज काय स्पेशल आहे?
आज आपल्या घरी आहे पुरणपोळी. आपल्या इकडचा आज आहे दसरा. वाव. तर बघूया आपण असं टाकतात ह्याच्यामध्ये. हे आता असं आम्ही हे केलं आणि आता पुरणपोळी मी लाटणार आहे अशी मस्त पैकी. एवढ्या अशा आम्ही पोळ्या केल्यात बघा. हा भात आणि ह्या सगळ्या पोळ्या, एवढ्या पोळ्या आम्ही केल्यात देवासाठी. आम्ही आता सगळे चाललेलो आहोत मंदिरात. आम्ही आता चाललेलो आहोत मंदिरात. ही आमच्या छोट्या जाऊबाई. ह्या आमच्या सासूबाई बघा. कोणाची? बघा आता पहिल्या मंदिरमध्ये आपण चाललोय. हे बघा मंदिरमध्ये मी चढते आता हळू. मी जाते. हे बघा असं मंदिर आहे. आता मी ह्याचं दर्शन घेते. मी आज जाते आता. मी काढल्याशिवाय गेले असेल. आज बहुत चांगला दिवस आहे म्हणून आज अशी मूर्ती. आता आपण नेक्स्ट मंदिरमध्ये जाऊया आपण. हे बघा काय आहे मित्रांनो, हे काय आहे तुम्ही हे छान पालखी आहे बघा. मला खूप आवडते पालखी. आता दुसऱ्या देवाकडे जाऊया आपण. नंतर आपण या देवाकडे जाऊया. वाव देवी माता. आज त्यांचा कुठला कलर पिवळा तर झाला असेल ना. आज पिवळाचं कारण पिवळी साडी नेसवली आहे म्हणून मी पहिली आहे ना त्यांची घंटी वाजवते. घंटी बघा 2 आहेत तिथं तर मी वाजवते. आता मी वाजवले. आता मी दर्शन घेते देवी माताचं. मी दर्शन घेतले. हे बघा अशी मूर्ती झाली मस्तच. मला छोटं मंदिर आहे खूप. तर मी तुम्हाला बाहेरनं पण दाखवते असं. आता आपण नेक्स्ट कडे जाऊ. हे बघा हे दान पेटी म्हणजे ह्याच्यात त्यांना पैसे भरायचे नाही. हे बघा कच्छ. मला वाटतं कुत्रा येतं का कुत्रा खूप आहे तिथं. हे बघा नंदीजी. मला येतं तुळशी पण. बापरे मोठी भिंडी कशी मित्रांनो. हे बघा हा घोडा किती छान आहे. वाव हे शिंग एकदम मस्तच आहे. एकदम छान घोडा आहे हा. मला दाखवतो साईडनं. हे बघा असा घोडा आहे. मला तर खूपच आवडला. असं वाटतं बसायचं मन करते माझं. तर आता चला मी पूर्ण तुम्हाला मंदिरच दाखवते. नक्की इथं नाही, तिथं खूप कुत्री आहेत ना सारे. तर मी आता तुम्हाला दुसरीकडे घेऊन जाते. कारण आपण मंदिर बघितलं. आता लास्ट 2-4 राहिले असतील ते तुम्हाला दाखवते. चला आपण बघूया. मला आता स्लायडिंग करायला खूप भारी वाटतं.
मित्रांनो मज्जा आली मला अजून मर. ओ माझी तनूची दीदी काय बोलते मित्रांनो, जाऊ द्या. मित्रांनो चला आता काय करतात बघू. सगळे हे बघा, हे बघा तो आता नुसता नाचू नको. तर सगळे बसल्यात आता. मला गुन्ह्याचा पडता. हाय मम्मा. मम्मा मित्रांनो आपण जाऊया. इथं कोणीही नाही, पण पहिलं तुम्हाला मंदिर दाखवते, नंतर आपण आहे ना त्याच्या आत जाणार आहोत. तर बघा इथं किती अंधार आहे आणि आता बघू कोण आहे का आत. बघून येते मी. तर मला तर खूपच भीती वाटते. कुत्रं चावू ना चावू, मला कुत्र्याची खूप भीती वाटते मित्रांनो. ह्याच्यावर जानवी दिदी आणि मी माझी दिदी ह्याच्यावर स्लायडिंग करायचो. तुम्हाला मी बसून दाखवते बघा. आता मी बसतीये. मला खूप घसरायला लागतंय मित्रांनो. मी बसलेली आहे बघा. मला खूप भारी वाटतं. असं वाटतंय आकाशाकडे बसले मी. अजून इथे कोणीही नाही आले, पण मी आजचं मंदिर तुम्हाला दाखवू शकते. आता मी आता खाली उतरते मित्रांनो. स्लायडिंग होतीये. तर मी आज जाते. हे बघा असं आहे मंदिर. हे बघा हे पण छान आहे. आता मी दर्शन घेत नाही. वाव मस्तच आहे मंदिर. अजून कुठलं मंदिरच नाही आहे ह्याच्यापेक्षा. एकदम सुंदर मंदिर. आता चला मी आता पुढे जाते. तुम्हाला हे दाखवले आहे मी. चला तर मी आता पुढे जाते. जे पण इथून येईल ना तसं मी आहे ना अजून तुम्हाला काय अजून मंदिर आहेत ते दाखवेन. आता खूप अंधार आहे आणि भीतीही वाटते मला. तर मी जाते. माझी मम्मा मला बोलवते मित्रांनो. हे बघा इथं खूप अंधार आहे. इथं एक झाड. आता चला या मंदिर बघू. काय होतं मला वीट लागली थोडी मित्रांनो. आउच थोडं लागलं. तर चला मित्रांनो हळूच बघून जायचंय. हे बघा असं आहे. अजून त्याचा दरवाजाच दिसला नाही मला. तर बघा आत्ताच दिसला दरवाजा. काय बघूया. वाव किती सुंदर ही मूर्ती आहे. वाव ह्याच्यावर एक मोठासा झेंडा आहे. काय लिहिलंय महसिबा असं साईड महसोबा मंदिर आहे. हे बघा रांगोळी मस्तपैकी काढले. लिंबू ठेवले. मी आता त्यांचं दर्शन घेतलं. आता चला आपण दुसरीकडे जाऊ. इथं बघा इथं पण एक भारीस आहे. चल मी ह्याच्यावर चढते आता मित्रांनो. मला खूप मजा येते, पण इथं आता अंधार आहे म्हणून मी नाही येत चढत मित्रांनो. चला ह्याच्यानं फेऱ्या घाल. चला आता मित्रांनो दुसरीकडे जाऊया आपण. वाव मस्त वर एक लाइटिंग आहे आणि मस्तपैकी हे असं मंदिर आहे मित्रांनो. ओ नो काय लाइटिंग आली मध्ये. हे बघा मला तर खूप लाइटिंगच खूप छान आहे. तर आपण आता दुसरीकडे जाऊया. अजून आपल्याला खूप असे बघायचे आहेत. तर चला तर चला आपण ह्या साईडला जाऊया. म्हणजे आपल्याला आपण जाऊया आणि आपल्याला तिथं ते बाप्पा दिसणार आहेत अजून. तर बघा इथं आपण जाणार. तर इथं आणि दीदी आणि पहिलं ओ मित्रांनो किती डरावून कुत्रं गेलं इथनं. मला भेव दाखवूनच गेलं. मला खूप भीती वाटली मित्रांनो. मी व्लॉग तर स्टॉप करते. मंदिरमध्ये जातो म्हणजे मी दाखवते. पोपरे कुत्र आता इथं काय पण मिळणार नाही. फेऱ्या चालल्यात ह्यांच्या घालत बघा. आता मी पण आहे ना फेऱ्या घालते ह्याच्यामध्ये. मित्रांनो खूप भारी वाटतं. मज्जा येते मला तर फेऱ्या घालतानाच. ओ नो आता मी
आता आपण दुसऱ्या मंदिरात चाललोय, जे मी तुम्हाला दाखवले आताच. त्या मंदिरात चाललोय का आपण, बघू जरासा. हा, त्याच आपण मंदिरात चाललोय. मला होतं कुठनं तरी माणसं येतीलच, आणि मी म्हटलं मला अजून मंदिर दाखवेन. इथं खूप सारे मंदिर आहेत आणि मी तुम्हाला दाखवेन इथे मंदिर. हा, आता मला स्लायडिंगच करायची, तर आपण स्लायडिंग का नाही करून ते आता. आरती चालली आहे इथं, तर चला आरतीकडे जाऊया. आता आरतीची तयारी होते. इथनं कुत्रे येतं म्हणून मी इथनं जाते. आता बघू आरती कशी चालली. सगळी माणसं ना असं जुळल्यात, तर बघूया. आता मी तुम्हाला जे मंदिर दाखवले तिथेच परत आलेत फेरा घालत, आणि आता सगळे इथंच दर्शन घेते. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा सगळे एकाच मंदिर मध्ये. तर माझी मम्मा बोलवती आहे, तर चला कुठे जातोय आपण. अरे तनुजा दीदी आली. अरे कोण आहे इथं, थांब जरा. माझी मम्मा कुठे गेली बघूया मित्रांनो. काय धुंदलं दिसतंय. माझी मम्मा बघा इथं फेऱ्या घालताना. हे कुठलं मंदिर आहे बघायला हवं आपल्याला. खूप अंधार आहे पण आपल्याला बघायला तर हवं. ह्याच्यात काय आहे. वाव वाव, किती छान मूर्ती बनवली आहे मित्रांनो. वाव, वर किती छान असेल ना, दगडांनी बनवलंय वर. तर मी ह्याचं दर्शन घेतलं. हो, आता मी दर्शन घेतलं. आता चला दुसरीकडे जाऊ. सगळीकडे अंधार आहे. तिथं चाफ्याच्या फुलाचं झाड आहे, पण आता घ्यायचं नाही आपल्याला, कारण इथं सकाळ नाही. सकाळी आपण आलो असतो चाफ्याचं फुल घ्यायला, पण आता नाही. ओ, इथं पण आहे काहीतरी. हे बघा, हे हा विठ्ठल माऊलीचा पायाचा ठेचा आहे का ना, ज्यांनी त्यांना ना ही देव मानलं होतं, त्यांचा ठेचा आहे पायाचा. हे ठेचांचे पण दर्शन घेते. हे बघा किती गर्दी लागली. आता माझी मम्मा ओवाळण्याची बारी आली, तर बघू माझी मम्मा कशी ओवाळते. बघा आता माझी मम्मा ओवाळतीये. पहिले ह्याला ओवाळते, नंतर कशाला ओवाळते बघ. हे बघा बघा आता कसं. आता माझं ओवळून झालं आहे, तर आता दुसऱ्याची बारी आहे ओवाळायची. इथे सगळे कसे जेवतात बघा. हाय मित्रांनो, आता मी पदार्थ खाते.
हे बघा इथे धपाटे आणि कडा. आमची आजी हाय. आमची आजी आता धपाटे आणि कडाकण्या वाढते. मला पण आवडतात कडाकण्या. आता देईल का नाही काय माहिती. जी आजी मला कडाकणी दे. आता मला आजीने कडाकणी दिली. मित्रांनो खूप स्वाद आहे धपाटा आणि कडाकण्या. सगळे एक एक वाटतात बघा.